नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंकर घुगे. टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय इंटरेस्टिंग असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना म्हणजे MDM. मित्रांनो, राज्य शासनाकडील दिनांक 11 जून 2024चा GR आणि आपल्या जळगाव जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडील 31 जुलै 2024चे पत्र, या दोन पत्र किंवा GR अन्वये मित्रांनो शालेय पोषण आहार या योजनेमध्ये अभूतपूर्व बदल झालेले आहेत. मित्रांनो, पहिले कसं होतं, जिल्हा परिषदच्या स्तरावरून आपल्याला नियोजनच जाई, कधी वाटाणा खिचडी, कधी हरभरा उसळ, असे 6 दिवसाचं सोमवार ते शनिवार 6 दिवसाचं नियोजन असायचं ते. पण मित्रांनो, आता आपल्याला डायरेक्ट राज्य शासनाकडूनच दिनांक 11 जून 2024च्या आदेशान्वये एकूण 15 पाककृत्यांचे नियोजन आलेले आहे आणि त्या 15 पाककृत्यांचे विश्लेषण आपल्या जळगाव जिल्हा परिषदेने दिनांक 31/7/2024च्या पत्रात केलेले आहे. तर या पत्रानुसार मित्रांनो आपल्याला दररोज 3 प्रकारचे पदार्थ बनवायचे आहेत. प्रत्येक दिवशीसाठी वेगळा पदार्थ येतो. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी कोणता मेनू येतो हे आपल्याला त्या पत्रात बघावं लागतं. हे विश्लेषण कसं आहे मित्रांनो, पहिला, तिसरा आणि 5वा वार वेगळं आहे आणि दुसरा आणि 4था वार असे 6 वारांचं नियोजन आहे. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी या दोन्ही पत्राचं विश्लेषण करून पूर्ण ऑक्टोबर 2024 या महिन्याचं नियोजन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे नियोजन PDF स्वरूपात कुठून डाउनलोड करता येईल. ओके मित्रांनो, हे याची PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्ही प्रिंट मारून तुमच्या शाळेत चिपकून ठेवू शकता किंवा मुख्याध्यापकाच्या रूममध्ये, किचन सेटमध्ये, म्हणजे आपल्याला दररोज समजेल की उद्या कोणता मेनू आहे. जास्त आपल्याला हे GR पत्र पाहण्याची गरज पडणार नाही. अगदी सोप्या स्वरूपात मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. बघा मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडील 31/7/2024चे पत्र आहे. मित्रांनो, या पत्रान्वये आपल्याला सोमवार ते शनिवार 6 दिवस 3 प्रकारच्या पाककृत्या बनवायच्या आहेत शालेय पोषण आहारामध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून. या पत्रामध्ये आपल्याला त्या पाककृत्यासाठी लागणारे इथे प्रमाण दिलेलं आहे. तांदूळ, धान्यादी माल, किराणा माल. त्याच्यानंतर खाली बघा परिशिष्ट अ, इथून पाककृती 1 पासून तर पाककृती 15. बघा, पाककृती 15 अशा 15 पाककृती आहेत. तर याच्यातील दररोज 3 पाककृत्या आपल्याला शालेय पोषण आहारमध्ये बनवायचे आहेत. तर मी एक्सेलमध्ये ऑक्टोबर महिन्याचं पाककृतीचं नियोजन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण बनवता समजून पण घेऊ आणि नियोजन ऑक्टोबर महिन्यासाठी बनवून पण घेऊ. चला मग करूया सुरुवात. मी अगोदर एक्सेल फाईल प्रिपेअर केलेली आहे. ही बघा, मंगळवार, पहिला मंगळवार. मित्रांनो, हे नियोजन कसं असतं, पहिला, तिसरा आणि 5वा 6 वार, सोमवार ते शनिवार. ओके, आणि दुसरा आणि 4था वार असं 6 वारांसाठी नियोजन असते. तर आपल्याला पहिला मंगळवार येतो. तर पहिल्या मंगळवारी बघा इथं मूगडाळ खिचडी, मूग स्प्राऊट आणि तांदळाची खीर. पहिला, तिसरा आणि 5वा मंगळवार. तरी पण आपण पाककृती आदेशामधील पाककृती क्रमांक किती आहे ते बघू आणि खात्री करून घेऊ. मी अगोदरचे टाईप करून ठेवलं होतं. आपल्याला पहिला मंगळवार बघायचं आहे. शनिवार, बुधवार. हे बघा मित्रांनो, पहिला, तिसरा व 5वा मंगळवार. पहिला, तिसरा आणि 5वा मंगळवार. काय मेनू? मूगडाळ खिचडी. ओके, इथं तांदळाचं मूगडाळीचं प्रमाण आहे प्रति विद्यार्थी. हे वरचं 1 ते 5 साठी आहे, खालचं 6 ते 8 साठी आहे आणि खाली एक ओळ आती बघा. सोबत पाककृती क्रमांक 13 नुसार तांदळाची खीर व पाककृती 15 नुसार मूग स्प्राऊट देण्यात यावे. म्हणजे त्या पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या मंगळवारी कोणता मेनू आहे? मूगडाळ खिचडी आणि मूग स्प्राऊट आणि तांदळाची खीर.
तर आपण पहिला, तिसरा आणि पाचव्या मंगळवारी तारीख कोणती येते ते बघून घेऊ. बघा, हे कॅलेंडर मी ओपन करून ठेवलेलं आहे. ऑक्टोबर महिना आहे, बघून घ्या. हे बघा, ऑक्टोबर 2024. तर आपल्याला 1, 15 आणि 29 तारखेला तो मेनू घ्यायचा आहे. मित्रांनो, आपल्या सुट्ट्याची यादी पण आहे माझ्याकडे, मी ती पण ओपन करून ठेवलेली आहे. बघा, सुट्ट्याच्या यादीनुसार दिवाळीच्या सुट्ट्या 28 पासून लागत आहेत. 28/10 ते 14/11. 28/10 ते 14/11 म्हणजेच बघा 29 तारखेला सुट्ट्या लागलेल्या असतील, 28ला सुट्ट्या लागल्या. मग आपल्याला 1 आणि 15चाच विचार करायचा आहे. तर मग 1 आणि 15 आपण टाकून घेऊ. मूग डाळ घेतली, मूग स्प्राऊट आणि खीर हे कॉपी करून घेऊ आणि 15 तारखेला पेस्ट करू. हे बघा, 15 तारखेला पेस्ट केलेलं आहे. ओके. त्यानंतर आता कोणता वार येतो बघा, 2/10/24 आणि 3/10/24 याला मित्रांनो सुट्ट्या आहेत. बघा, मी तुम्हाला सुट्ट्याच्या यादीमध्ये दाखवतो. हे बघा, 2/10/24 महात्मा गांधी जयंती आणि 3/10/24 घटस्थापना. सुट्ट्या असल्यामुळं त्या दिवशी आपण सुट्ट्या बनवून घेऊ. ओके. आता 4/10/24 शुक्रवार, हा पहिला शुक्रवार येतो. तर पहिला असो का दुसरा असो का तिसरा असो का चौथा असो का पाचवा, प्रत्येक शुक्रवारी मित्रांनो जर मुले अंडा खात असतील, अंडे, तर अंडा पुलाव आहे, फक्त अंडा पुलाव, स्प्राऊट नाही, खीर नाही. आणि जर मुले अंडे खात नसतील तर वाटाणा व्हेज पुलाव आहे आणि केळी. फळामध्ये स्थानिक फळ, आपल्या जळगाव जिल्ह्याचं स्थानिक फळ केळीच आहे, म्हणून तुम्ही स्थानिक फळामध्ये केळी देऊ शकता. तर प्रत्येक शुक्रवारी आपण अंडा पुलाव ऑब्लिक व्हेज पुलाव वाटाणा वापरायचा व्हेज पुलावमध्ये, ती आपण पाककृती बघून घेऊ प्रत्येक शुक्रवारची. ओके. बघा, प्रत्येक शुक्रवारची पाककृती शनिवार. हे बघा, प्रत्येक शुक्रवार पाककृती क्रमांक 9. तांदूळ हे प्रमाण आहे बघा, तांदूळ त्या दिवशी 100 ग्रॅम वापरायची. जर मुले अंडे किंवा व्हेज किंवा नॉनव्हेज असेल तरी 100 ग्रॅम तांदूळ वापरायची. अंडा प्रति 1 नग. सोयाबीन तेलाचं प्रमाण आपलं पहिल्या पेजवर आहे तेच वापरायचं. 6 ते 8 साठी तांदूळ 150 ग्रॅम, 1 ते 5 साठी 100 ग्रॅम. बघा, खाली काय दिले, सदर दिवशी अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाककृती 1 प्रमाणे वाटाणा व्हेजिटेबल पुलाव. 1 ते 5 साठी 100 ग्रॅम तांदूळ व 20 ग्रॅम वाटाणा. 6 ते 8 साठी 150 ग्रॅम तांदूळ व 30 ग्रॅम वाटाणा प्रति विद्यार्थी वापर करून, तसेच केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावे. ओके. प्रत्येक शुक्रवारी अंडा पुलाव किंवा व्हेजिटेबल पुलाव आपण करून घेऊ. ओके. पहिला शुक्रवार 4 तारखेला येतो. ओके. दुसरा शुक्रवार 11 तारखेला. तिसरा शुक्रवार 18 तारखेला. चौथा शुक्रवार 25 तारखेला. बघा, प्रत्येक शुक्रवार आपण अंडा पुलाव, तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो. बघा, अंडा पुलाव खात नसतील तर व्हेज पुलाव आणि प्लस केळी. जर मुले अंडा पुलाव खात असतील तर फक्त अंडा पुलाव प्रति विद्यार्थी 1 अंडा असं. शुक्रवारचा विषय संपला. आता शनिवार 5 तारीख ऑक्टोबरमधला पहिला शनिवार येतोय. तर आपण पहिल्या शनिवारची पाककृती पाहून घेऊ. ओके. हा दुसरा आणि चौथा शनिवार आहे. हे बघा, महिन्याचा पहिला, तिसरा व 5वा शनिवार. बघा काय आहे, सोयाबीन पुलाव. महिन्याचा पहिला, तिसरा आणि 5वा शनिवार सोयाबीन पुलाव. इथे प्रमाण दिलेलं आहे. तांदूळ 90 ग्रॅम 1 ते 5 साठी. सोयाबीन वडी 10 ग्रॅम प्रति विद्यार्थी. आवश्यकतेनुसार मसाले. ओके. त्यानंतर 6 ते 8 साठी तांदूळ 135 ग्रॅम आणि सोयाबीन वडी 15 ग्रॅम. त्याच्यासोबत बघू आपण पुन्हा काय काय आहे. बघा, इथे काय म्हणते, सोबत पाककृती क्रमांक 14 नुसार नाचणी सत्व. शाळेवर नाचणीचा पुरवठा होईपर्यंत पाककृती 13 प्रमाणे तांदळाची खीर द्यावी व पाककृती 15 नुसार हरभरा स्प्राऊट द्यावा. बघा मित्रांनो, आपल्याला त्या दिवशी स्प्राऊटमध्ये नाचणी सत्व द्यायचं होतं, पण नाचणी सत्वाचा जर शाळेवर पुरवठा झाला नसेल तर तोपर्यंत स्प्राऊटमध्ये हरभरा द्यायचा आहे
आणि तांदळाची खीर. ओके, चला मग आपण पहिला, तिसरा आणि 5वा शनिवारच्या तारखी बघून घेऊ. बघा, 5/19 5वा नाही, पहिला 5 तारीख आणि तिसरा 19 5वा शनिवार नाही. चला मग आता आपण पहिल्या शनिवारी 5 तारीख येते. 5 तारखेला काय आपण कॉपी करून घेऊ. पहिल्या शनिवारी बघा मित्रांनो, सोया पुलाव. हे बघा, कॉपी करून घेतो आणि इकडे पेस्ट करतो. आणि 15 तारखेला तिसरा शनिवार, 19 तारखेला हे बघा, पहिला आणि तिसरा शनिवार आपला झालेला आहे. आता बघा 6 तारखेला रविवार आहे, 7 तारखेला सोमवार. हा पहिला सोमवार येतो ऑक्टोबरमधला. तर आपल्याला पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या सोमवारची पाककृती बघून घ्यायची. तर आपण पाककृतीची पीडी ओपन करू आणि पहिला, तिसरा आणि 5वा सोमवारची पाककृती बघून घेऊ. दुसरा आणि चौथा आहे. हे बघा, महिन्याचा पहिला, तिसरा व 5वा सोमवार. बघा काय, व्हेजिटेबल पुलाव. त्याच्यामध्ये तांदूळ प्रति विद्यार्थी 90 ग्रॅम वापरायचा, वाटाणा प्रति विद्यार्थी 10 ग्रॅम. ओके, वाटाणा व्हेजिटेबल पुलाव. तांदळाची खीर आहे सोबत आणि पाककृतीमध्ये वाटाणा स्प्राऊट, म्हणजे वाटाणाच पुलाव आहे आणि वाटाणा स्प्राऊट आहे आणि तांदळाची खीर. ओके, तर चला आपण तारखी पाहून घेऊ पहिला, तिसरा आणि 5व्या सोमवारच्या. बघा पहिला किती येतोय आपला, 7 तारखेला. 7 पहिला सोमवार 7, दुसरा सोमवार 21 आणि तिसरा 28. तर 28ला मित्रांनो सुट्ट्या लागायल्यात, म्हणून 28 आपल्याला गृहीत धरण्याचं काहीच आवश्यकता नाही. चला मग आपण 7 आणि 21 तारखेला मेनू आपल्या एक्सेलमध्ये भरून घेऊ. मी अगोदर पण एक प्रिपेअर करून ठेवलेली आहे एक्सेल, तिच्यामधून मी कॉपी करून घेत आहे. मी तुम्हाला डायरेक्ट तीच सांगू शकत होतो, पण पूर्ण महिन्याचं विश्लेषणसुद्धा करायचं आहे म्हणून मी पुन्हा टाईप करत आहे. ओके, पहिला 7 तारखेला सोमवार आणि दुसरा आपला 21 तारखेला, 21/10/2024. ओके, पहिला आणि तिसरा 5वा सोमवारचा विषय संपला. आता 8 तारीख मंगळवार. कितवा मंगळवार येतोय? हा दुसरा मंगळवार येतोय. तर आपल्याला दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारची पाककृती आता बघावी लागेल. दुसऱ्या आणि चौथ्या, हे बघा मित्रांनो, दुसरा आणि चौथा सोमवार आहे, हा बुधवार आहे. पहिला, तिसरा आणि 5वा मंगळवार आहे. बुधवार, गुरुवार, शनिवार, प्रत्येक शुक्रवार, गुरुवार. हा बघा महिन्याचा दुसरा व चौथा मंगळवार. ओके, बघा गोड खिचडी, महिन्याचा दुसरा व चौथ्या मंगळवारी गोड खिचडी आहे. प्रति विद्यार्थी 90 ग्रॅम तांदूळ वापरायची आणि मूग डाळ 10 ग्रॅम. ओके, बाकी किराणा प्रमाण पहिल्या पेजप्रमाणे वापरून घ्यायचं. त्यांच्यात आपण नंतर पाहू काय पुन्हा. पण सोबत पाककृती क्रमांक 13नुसार तांदळाची खीर व पाककृती 15नुसार हरभरा स्प्राऊट, म्हणजेच गोड खिचडी. आणि गोड खिचडीमध्ये मित्रांनो 10 ग्रॅम प्रति विद्यार्थी मूग डाळ वापरायची. ओके, सालाचं घट. आणि स्प्राऊटमध्ये हरभरा आणि तांदळाची खीर दुसरा आणि चौथा मंगळवार. त्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारच्या आपण तारखी बघून घेऊ. दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारच्या 8 आणि 22. 8/22. चला मग एक्सेलमध्ये आपण 8 आणि 22 तारखेला मेनू भरून घेऊ. आठ मूग डाळ, गोड खिचडी, हरभरा स्प्राऊट, तांदूळाची खीर, फळे नॉट ॲप्लिकेबल. 8 आणि किती 22 तारीख. ओके,
8 आणि 22 आपला दुसरा आणि चौथा मंगळवार झालेला आहे. आता बघा 9 तारीख बुधवार. हा बुधवार कितवा येतोय? 9 तारखेचा दुसरा बुधवार येतोय. म्हणजे आपल्याला दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारची पाककृती बघावी लागेल. चला मग PDF मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारची पाककृती बघू. गुरुवार, शुक्रवार प्रत्येक, शनिवार, गुरुवार, पहिला आणि तिसरा, मंगळवार. हे बघा महिन्याचा दुसरा व चौथा बुधवार. काय बघा मटार पुलाव 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी सुद्धा मटार पुलाव. तर इथे बघा तांदळाचे प्रमाण प्रति विद्यार्थी 90 ग्रॅम, वाटाणा 10 ग्रॅम. खाली बघा सोबत पाककृती 13 नुसार तांदळाची खीर व मटकी स्प्राऊट. बघा मित्रांनो इथे मटार म्हणजेच वाटाणा पुलाव देत आहे आपल्याला. वाटाण्यालाच मटार म्हणतात. वाटाणा पुलाव आणि मटकी स्प्राऊट आणि तांदळाची खीर. चला तर मग आपण दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारची तारीख बघून घेऊ. दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारची तारीख बघा. दुसरा बुधवार कधी येतोय? 9 तारखेला आणि चौथा 23 तारखेला. 9 आणि 23. ओके. चला मग एक्सेलमध्ये भरून घेऊ. 9 आणि 23. 9. ओके. 23 मध्ये आता चेक करून घेतो मी. बरोबर आहे 23. 9 आणि 23. मी प्रत्येक वाराला मित्रांनो वेगवेगळे कलर दिलेले आहे. त्याच्यातून सुद्धा मी नंतर तुम्हाला शेवटी समजावून सांगेन. चला आपला दुसरा आणि चौथा बुधवार झालेला आहे. आता गुरुवार हा 10-10-24. हा कितवा गुरुवार येतोय ऑक्टोबरमध्ये? बघा बरं दुसरा येतोय. आता आपल्याला दुसरा आणि चौथा गुरुवारची पाककृतीच्या PDF मध्ये बघू. दुसरा आणि चौथा गुरुवार. बुधवार, पहिला, तिसरा, पाचवा गुरुवार. आपल्याला दुसरा आणि चौथा गुरुवार बघायचा आहे. हे बघा दुसरा आणि चौथा गुरुवार. मोड आलेल्या मटकीची उसळ. इथे 1 किलो लिहिले मित्रांनो कंसात. ओके. खाली प्रमाण दिले मटकी 1 किलो, तेल 100 ग्रॅम, तेलाचे प्रमाण. तर खाली मित्रांनो कंसामध्ये दिलेलं इथे कंसामधलं आपल्याला वापरायचं आहे 1 ते 5 साठी 10 ग्रॅम आणि 6 ते 8 साठी 15 ग्रॅम प्रति विद्यार्थी मटकीची उसळ देण्यात यावी. आणि 1 ते 5 साठी 90 ग्रॅम तांदूळ आणि 6 ते 8 साठी 135 ग्रॅम तांदूळ प्रति विद्यार्थी वापरून तयार केलेल्या मटकीसोबत भातासोबत मटकीची उसळ देण्यात यावी. म्हणजे इथे आपल्याला भातसुद्धा बनवायचा आहे, मोड आलेल्या मटकीची उसळसुद्धा बनवायची, तांदूळाची खीरसुद्धा बनवायची पाककृती क्रमांक 13 नुसार आणि पाककृती क्रमांक 15 नुसार मटकी स्प्राऊट पण बनवायचे. म्हणजे इथे आपल्याला 4 पदार्थ बनवायचे मित्रांनो दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी. कोणकोणते? साधा भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, मटकी स्प्राऊट आणि तांदळाची खीर. चला तर मग दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारचे तारखी पाहून घेऊ. दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारच्या तारखी. ओके. 10 आणि 24. 10 आणि 24. चला मग 10 आणि 24 तारखेला आपण आपल्या एक्सेलमध्ये मेनू भरून घेऊ. 10 आणि 24. ओके. 10 तारखेला भरलं मोड आलेली मटकी उसळ, मटकी स्प्राऊट व तांदळाची खीर. ओके. आणि इथे 3 दिले मित्रांनो मी. मोड आलेली मटकी उसळ, मटकी स्प्राऊट, तांदळाची खीर. इथे आपल्याला पांढरा व्हाईट भात पण बनवायचा हे लक्षात ठेवा. मी खाली नोटमध्ये एक ओळ लिहून देईल तशी. आपली दुसरी तारीख कोणती? 24. ही कॉपी करून घेऊ आपण. 10 तारखेचा 24. ओके. हे बघा ब्ल्यू कलर आहे 24. ओके. त्याच्यानंतर 11 तारखेला शुक्रवार येतो. प्रत्येक शुक्रवार आपण भरून घेतला. प्रत्येक शुक्रवारी आपण समजून घेतलं. अंडा जर मुले अंडे खात असतील तर फक्त अंडा पुलाव द्यायचा आहे.
ओके. आणि जर मुले अंडा खात नसतील तर वाटाणा व्हेज पुलाव द्यायचा आहे पाककृती क्रमांक 1 नुसार. आणि स्थानिक फळ द्यायचं आहे, केळी जे असेल ते. तर आपल्या जळगावमध्ये केळीच प्रसिद्ध आहे, तर आपण केळी देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर 12 तारखेला मित्रांनो दसरा आहे. दसऱ्याची सुट्टी आहे. तुम्हाला मी सुट्ट्याच्या PDF मध्ये दाखवू शकतो. बघा, हे बघा, 12/10/2024 शनिवार दसरा शासकीय 1 दिवस सुट्टी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो 13ला रविवार आहे. आता 14ला सोमवार आहे. तर 14 तारखेचा सोमवार कितवा सोमवार आहे तो आपण कॅलेंडरमध्ये बघू. मग त्याच्यानुसार आपल्याला पाककृती बघावी लागेल. बघा, 14 तारखेचा सोमवार येतो दुसरा, म्हणजे आपल्याला दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारची पाककृती बघावी लागेल. चौथा सोमवारी तर 28 तारखेला मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला 14 तारखेला एकाच दिवसाची पाककृती बनवावी लागेल. तर आपल्याला दुसऱ्या सोमवारची किती तारीख येते? 14. ओके. तर 14 दुसऱ्या सोमवारची पाककृती आपण पाककृतीच्या आदेशामध्ये बघू. दुसरा सोमवार, बघा, दुसरा आणि चौथा सोमवार. पाककृती क्रमांक 2, मसाले भात. मसाले भात, तांदूळ 90 ग्रॅम प्रति विद्यार्थी, वाटाणा 10 ग्रॅम प्रति विद्यार्थी. म्हणजेच वाटाण्याचा मसाले भात बनवायचा आपल्याला, वाटाण्याचा. ओके. याच्यानुसार 6वी ते 8वीसाठी तेच आहे मसाले भात. 135 ग्रॅम प्रति विद्यार्थी तांदूळ, 15 ग्रॅम प्रति विद्यार्थी वाटाणा. नंतर बघा, आता सोबत पाककृती क्रमांक 13 नुसार तांदळाची खीर व पाककृती 15 नुसार वाटाणा स्प्राऊट. म्हणजेच वाटाणा मसाले भात आणि वाटाणा स्प्राऊट आणि तांदळाची खीर हे 3 आयटम आपल्याला दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी बनवायचे. चला तर मग एक्सेलमध्ये आपण भरून घेऊ. किती तारीख येते आपली? 14 तारीख, दुसऱ्या सोमवारी. 14 तारखेचा मी मेनू कॉपी करून घेतो. ओके. 14 आणि चौथा सोमवार येत होता 28ला. 28ला बघा सुट्ट्या लागायला आहे. 28/10/2024 दिवाळीच्या सुट्ट्या, बरोबर. 14 तारीख जाईल आपली. आता 15 हे मंगळवार झालेला आहे, पहिला, तिसरा, पाचवा. म्हणजे मंगळवारचा आपण भरून घेतला आहे. आता 16/10/2024 बुधवार. 16 तारखेला कितवा बुधवार येतो आपण कॅलेंडरमध्ये बघू. 16. ओके. दुसरा बुधवार येतोय. म्हणजे आपल्याला दुसऱ्या आणि तिसरा येतोय. तिसरा, पहिला, तिसरा आणि पाचव्या बुधवारची आपल्याला पाककृती लिहिणे अपेक्षित होते तिथे मित्रांनो. पण पहिल्या बुधवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असल्यामुळे तो आपण 2 तारीख ड्रॉप केलेली आहे. म्हणून 16 आणि 30 तारीख ड्रॉप झाली. तर आपल्याला 2 तारखेला जयंती सुट्टी आहे. 16 तारखेचाच फक्त आपल्याला मेनू तिथे एक्सेलमध्ये भरावं लागेल. 30 तारखेला पण दिवाळीच्या सुट्टी आहे. तर आपल्याला पहिला, तिसरा आणि पाचव्या बुधवारची पाककृती बघावी लागेल. 16 तारीख लक्षात ठेवा. पहिला, तिसरा आणि पाचवा बुधवार. पहिला, तिसरा आणि हा दुसरा, चौथा वर असेल. मंगळवार, हां, हे बघा, पहिला, तिसरा व पाचवा बुधवार. पहिल्या बुधवारी सुट्टी होती. दुसरा बुधवार 16 तारखेला येत आहे. तिसऱ्या बुधवारी सुद्धा दिवाळीच्या सुट्टी आहे. या दिवशी काय पाककृती क्रमांक 5 चवळीची खिचडी 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी सुद्धा चवळीची खिचडी. तांदळाचे प्रमाण 90 ग्रॅम प्रति विद्यार्थी, चवळीचे प्रमाण 10 ग्रॅम प्रति विद्यार्थी, 6 ते 8 साठी 135 ग्रॅम तांदूळ प्रति विद्यार्थी आणि चवळी 15 ग्रॅम प्रति विद्यार्थी. ओके. आता चवळीची खिचडी, त्याच्यासोबत तांदळाची खीर आणि बघा सोबत पाककृती क्रमांक 13 नुसार तांदळाची खीर व पाककृती 15 नुसार मटकी स्प्राऊट देण्यात यावे. म्हणजे चवळीची खिचडी, मटकी स्प्राऊट आणि तांदळाची खीर असे आपल्याला 3 पदार्थ पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या बुधवारी बनवायचे. तर आपल्याला एकच बुधवार येता येतो, म्हणजे 16 तारखेचा. पहिल्या आणि पाचव्याला सुट्टी येते. चला मग एक्सेलमध्ये 16 तारखेला आपण मेनू भरून घेऊ. 16. ओके.
बघा पहिला बुधवार किती तारखेला येत होता बघा, 2 तारखेला महात्मा गांधी जयंती. तिसरा 16 तारखेला आपण मेनू इथे भरून घेतला. आणि 5वा येत असेल 16, 5वा बुधवार 30 तारखेला. 30 तारखेला मित्रांनो बघा दिवाळीच्या सुट्टी आहेत. ओके, 16 तारखेपर्यंत आपली एक्सेल शीट क्लिअर झालेली आहे आता. त्याच्यानंतर 17 तारीख बघू आपण. 17 तारखेला गुरुवार येतो. इथं हा कितवा गुरुवार येतोय कॅलेंडर ओपन करून बघू आपण. 17 तारखेला ओके, हे बघा 17 तारखेला तिसरा गुरुवार येत आहे. हा सुद्धा का मिस झाला मित्रांनो, 3 तारखेला पहिला गुरुवार होता. पहिला, तिसरा आणि 5वा अशी याची सिरीज असते, आणि दुसरा आणि चौथा. तर पहिल्या गुरुवारी घर स्थापनेची सुट्टी आहे, म्हणून पहिला मिस झाल्यामुळे आपला तिसरा आणि 5वा मिस झालेला आहे. तर तिसऱ्याला पहिल्याला सुट्टी आहे 3 तारखेला, आणि 31 तारखेला पण दिवाळीच्या सुट्टी आहेत. इथे पण आपल्याला फक्त तिसऱ्या गुरुवारचाच मेनू भरायचा आहे. तारीख लक्षात ठेवा 17 तारीख. 17 तारखेला आता पाककृतीनुसार आपण कोणता मेनू आहे बघू, म्हणजे तिसऱ्या गुरुवारी. ओके, तिसऱ्या गुरुवारी बघू आपण कोणता मेनू येतो. बघा महिन्याचा पहिला, तिसरा व 5वा गुरुवार. चना पुलाव आणि तांदूळ 90 ग्रॅम, प्रमाण तेच आहे. हरभरा 10 ग्रॅम. चना म्हणजेच हरभरा, चण्यासाठीच हरभरा हा शब्द वापरतात. बहुतेक हिंदीमध्ये चना हा शब्द वापरतात. आणि आपण 6 ते 8 सुद्धा चना पुलावच आहे 6 ते 8 साठी. खाली बघा सोबत पाककृती 13 नुसार तांदळाची खीर, पाककृती 15 नुसार हरभरा स्प्राऊट. म्हणजे इथे आपल्याला हरभरा पुलाव, हरभरा स्प्राऊट आणि तांदळाची खीर असे 3 पदार्थ बनवायचे. चला मग 17 तारखेला एक्सेलमध्ये भरून घेऊ. ओके, चना आणि हरभरा वेगळा नाही मित्रांनो, एकच आहे. हिंदीमध्ये चना म्हणतात. आता पहिल्या आणि 5व्या गुरुवारला सुट्टी असल्यामुळं तिथे काही फिल करण्याची गरज नाही. ओके, 17 तारीख झाली आपली. 18, 10, 24 शुक्रवार येतो. शुक्रवारचा आपण प्रत्येक शुक्रवारचा भरून घेतलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं मी. ओके, त्याच्यानंतर 19, 10, 24 हा पहिला, तिसऱ्या, 5व्यामध्ये किंवा दुसऱ्या, चौथ्यामध्ये शनिवार येत असेल हे सुद्धा भरून घेतलं आहे. पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्यामध्ये येत असेल हे भरून घेतलं आहे आपण. त्यानंतर बघा 20, 10, 24ला रविवार आहे. त्याच्यानंतर 21, 10 हे पण सोमवार भरून घेतलं आहे. ओके, आपण वाटाणा व्हेज पुलाव, वाटाणा स्प्राऊट सांगतात. त्यानंतर मंगळवारसुद्धा भरून झाला आहे. त्यानंतर बुधवार 23, 10, 24सुद्धा भरून झाला आहे. त्याच्यानंतर 24, 10, 24 गुरुवारसुद्धा भरून झालेला आहे. त्याच्यानंतर 25, 10, 24 शुक्रवार येतो. शुक्रवार आपला प्रत्येक भरून झालेला आहे. आता फक्त आपली तारीख राहिली 26, 10, 24 शनिवार. 26 तारखेला कितवा शनिवार येतो आपण चेक करू कॅलेंडरमध्ये. 26 बघा 26 तारखेला चौथा शनिवार येतो. हा का मिस झाला मित्रांनो, कारण की दुसऱ्या आणि चौथ्या वाराला आपल्याला मेनू घ्यायचा असतो, एक मेनू असतो. आणि पहिल्या, तिसऱ्या, 5व्या वाराला एक मेनू असतो. तर दुसऱ्या शनिवारला सुट्टी होती दसऱ्याची, म्हणून चौथा शनिवार मिस झाला. तर चौथ्या शनिवारी 26 तारखेला पाककृतीमध्ये कोणता मेनू आहे आपण बघून घेऊ, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसाठी. ओके, हे बघा पहिला, तिसरा, 5वा शनिवार. हे बघा दुसरा आणि महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार. मसुरी पुलाव म्हणजेच मसूर डाळ पुलाव. ओके, प्रमाण तेच आहे तांदळाचं, मसूर डाळीचं. 6 ते 8साठी सुद्धा ते प्रमाण वेगळं आहे, पण मेनू तोच आहे. खाली बघू आपण सोबत पाककृती 14 नुसार नाचणी सत्व. नाचणी सत्व जर उपलब्ध नसेल, इथे बघा लिहिलेलं आहे नाचणीचा पुरवठा शाळेवर उपलब्ध, पुरवठा होईपर्यंत पाककृती 13 नुसार तांदळाची खीर द्यावी व पाककृती 15 नुसार हरभरा स्प्राऊट द्यावा. म्हणजेच या वारी आपल्याला चौथ्या शनिवारी मसूर पुलाव, हरभरा स्प्राऊट आणि तांदळाची खीर असे 3 पदार्थ बनवायचे आहेत. चला मग एक्सेलमध्ये आपण हे भरून घेऊ. 26 तारखेला बघा मित्रांनो, 26 तारखेला आपला मसूर पुलाव, मसूर डाळ पुलाव, हरभरा स्प्राऊट आणि तांदळाची खीर. अशा प्रकारे मी नोव्हेंबर 2024
शालेय पोषण आहार दैनंदिन मेनूची आपण PDF तयार केलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता दिनांकनिहाय 1 तारीख ते 31 तारखेपर्यंत आणि वारनिहाय आपण PDF बनवलेली आहे मित्रांनो. खाली मी थोडक्यात शुक्रवारच्या मेनूविषयी आणि बाकी इतर दिवसाच्या मेनूविषयी थोडं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक शुक्रवारी फक्त अंडा पुलाव आहे. जर मुले अंडे खात नसतील तर वाटाणा व्हेज पुलाव 1 ते 5वी साठी तांदूळ 100 ग्रॅम व वाटाणा 20 ग्रॅम, तसेच 6वी ते 8वी साठी 150 ग्रॅम तांदूळ व 30 ग्रॅम वाटाणा प्रति विद्यार्थी वापरावा व प्लस स्थानिक फळ केळी किंवा इतर पदार्थ फळ तुम्ही देऊ शकता. नंबर 2, बाकी सर्व दिवस 1 ते 5 या वर्गासाठी तांदूळ प्रति विद्यार्थी 90 ग्रॅम शिजवायचा व 10 ग्रॅम खीर बनवायसाठी वापरायचा. तसेच कडधान्य हे पाककृती व स्प्राऊटसाठी 10-10 ग्रॅम वापरायची. त्याचप्रमाणे 6 ते 8 वर्गासाठी तांदूळ प्रति विद्यार्थी 135 ग्रॅम शिजवायचा व 15 ग्रॅम खीर बनवण्यासाठी वापरायचा. तसेच कडधान्य हे 15-15 ग्रॅम वापरायची. अशा प्रकारे मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला, आणि खाली बघा मुख्याध्यापकाचे नाव आहे, जी शाळा आहे तुमच्या शाळेचे नाव टाका, तालुका टाका, जिल्हा आपला जळगाव आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची मी PDF सुद्धा बनवली आहे मित्रांनो. ही बघा तुम्ही PDF बघू शकता. या PDFची प्रिंट मारून आपण एक प्रत ऑफिसमध्ये चिपकवू शकतो आणि एक प्रत किचनमध्ये, म्हणजे मुख्याध्यापकांना सुद्धा नोंदी करते वेळेस लगेच बघता येईल की आज कोणता मेनू आहे, उद्या कोणता मेनू आहे. आणि किचनमध्ये चिपकल्यावर आपल्या स्वयंपाकी ताईला सुद्धा बघता येईल की उद्या कोणता मेनू आहे, आपल्याला काय भिजू घालायचं आहे, कोण हरभरा, मूग डाळ, मूग, वाटाणा. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ही PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे PDFची, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला अशीच प्रत्येक महिन्याची जर PDF पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपल्या. ओके मित्रांनो, आणि प्रत्येक महिन्याला याच व्हिडिओला मला कॉमेंट करा की सर या महिन्याची PDF टाका. मी ग्रुपवर प्रत्येक महिन्याला अशा प्रकारची PDF शेअर करीन. धन्यवाद मित्रांनो.